श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येतरूपे श्री दत्त भुरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते ना दत्त निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी त्यांची. ते एक होते त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्याची. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल सेवठले. त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते. म्हणती काय करावे हे नुकसान भरावे द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता पुरुषी बट्ट्याला गेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशयच ना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक. तुमचा होण मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला. मारवाड्याला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेतच पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती नामे तिथली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिले. पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिले म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसायची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थ ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लावणी त्यांच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावे. आज्ञा मिळतात ऐसे आनंदाले मुंबईचे हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सगळा दिलेला नाही कोणा ते. हरिभाऊ एके तिने समर्थासनी दयेऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरवरती मस्तकी त्याच्या ठेवल्या. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडणी. मग छाटी कपणी झोळी समर्थ त्यांची दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली. सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तू आण धरवा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. घर लुटविता त्या हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उरबडोनी. विनवे ते जोडणी कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे त्याचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार ते लुटविले समग्र. ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिला. कामाठीपुऱ्यात त्या समय मठ स्थापिला. असे पाय हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा भाविक भक्त परिसतो. षोडशोध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले आणि वर. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुद्धा मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीतच परमार्थ गोष्टी सांगून. याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसे विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती
उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारानामे त्यांचे कांत तेही त्रास देत. स्वामी सुतापरी त्यांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयसी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रती आनंदले. नानाची ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुत तयासी लावेल स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी भवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्पवे श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवा जोशी नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांशी पाहुणी असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासोय. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी. विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. म्हणा माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शन त्यासी समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगते. ऐकून जन चकित होती वर्णिती खाती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विनतोन सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तिनं निराहाराईला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकल्यातून राणीने. सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या ओसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनी आणावे. पाहुणी या समर्थांशी उल्हास सुताच्या मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी. खरं फिरविला मुखावरी हस्ती धरणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझ्याही. स्वामी धरिती हृदयशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चय चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्गधरीत मुंबईत स्वामी वचनी दुखावला. अंतरी भोग खिन्न झाला. परतून नाही आला जन्मवर्य कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे बरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरे मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती जाऊनी म्हणती सुद्धा ते सत्वरी मजस निदान आहे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. वीर दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस ते क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सते तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी दोन आला अक्कलकोटा. जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला. असे केल्यास वास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या देणी समर्थ करती. विचित्र करणी बैसले स्नान करुणी. परिगंधन लाविती. भोजनात न उठती. धरणीवर अंग टाकीती. कोणा संगेने बोलती. रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तर श्रुत झाला समाचार. स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबईवर. तेथे समजला समाचार. परत्र पावलात्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकून करीत आकांता. तो दुःखात समयवर नेता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थ ते. सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. उडणी बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उत्तरला बौद्धी. दुस्तर ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती मरायली. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसुत सप्तदशोध्याय गोडा हा. श्री भगवचरणार्पणोस. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर करून नेमावधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी. अधिकारी नेमोगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणते. वेळोवेळात रात्रंदिन तोची मोठमोठ्याने ओरडते. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट.
वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागवणे लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुता मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ ज्ञान दादा तयाच्या बिना त्याच्या शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी अनविले आपणापासे. एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाले असे आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मुगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींच्या आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन झाल्या कराय असी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या बाई म्हणे. तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागे समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून. बाळा आहे जरी अज्ञात तरी सांभाळवता यासी. समर्थ पुनश्य बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मा असे दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगा ती त्यासे मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करीता नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचारिणी पाहिली खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चे लावून सतोरी धरा म्हणे ती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवकरी करिता ते तसेच श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली. त्याच्या चित्त हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेले आहे ते. धन्य गुरुचे मेहमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाचे श्री ठेविता पादुका काय म्हणून. समर्थे बोलले ते जे बरे वाटेल अम्मासी त्याची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळपिटीतच होते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले फार. समर्थांशी हसू आले अधिकाची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी चवळी पातला. ऐसे बाईने प्रवणी क्रोधाविष्ट अंतकणित म्हणे तुझी हे करणे लोकापवादा कारण. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलते. अहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन म्हणा स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणे संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसत अष्टदश अध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु.